मी कशी दिसते, माझं वय काय असेल, माझी ही जी 2 मुलं आहेत त्यांची नावं काय असतील, मला साडी शोभते का, की मला जीन्स छान वाटते. असे निरर्थक प्रश्न सोशल मीडियावर काही महिला विचारत असतात. असे प्रश्न पुरुषांना पडत असतील का? देशात चाललंय काय आणि या स्त्रियांचं चाललंय काय? कधी कधी असं मला प्रश्न पडतो. जेव्हा स्त्री साज शृंगार करून अतिशय लोभस असं तिचं जेव्हा व्यक्तिमत्व असतं, तेव्हा जेव्हा तिला आवडणारी व्यक्ती किंवा ज्याचं तिच्यावर प्रेम आहे, ती व्यक्ती "तू खूप छान दिसतेस" असं एक वाक्य जरी बोलली, तरी त्या स्त्रीला जगातील आपण सर्वात सुंदर आहोत असं वाटतं. असेल ना? पण या ज्या सोशल मीडियावर कमेंट्स येतात, छान, सुंदर, त्यांना काही अर्थ असतो का हो? मला असं वाटतं, की सौंदर्याच्या जोरावर शोभेची बाहुली व्हायची ही वेळ आहे का? की संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत, त्याचा आपण कसा वापर करतो? मला सांगायचं आहे, की सध्या पाकिस्तानमध्ये जे सर्जिकल स्ट्राईक झालंय, ऑपरेशन सिंदूर, त्यावेळेस पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, त्यामध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला एअर फोर्स व आर्मी एअर फोर्समधील एक हिंदू आणि एक मुस्लिम महिला या उपस्थित होत्या. या म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर रोमिका सिंग. या 2 महिलांना बद्दल देशामध्ये आज अपार अभिमान वाटतो. कशामुळे? तर त्यांनी शक्ती आणि बुद्धीच्या जोरावर आपली काबिलियत दाखवून दिलेली आहे. मला असं वाटतं, स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. त्यांनी स्वतःची ओळख ही चांगल्या रीतीने निर्माण करायला हवी. तर शोभेची बाहुली होऊन तात्पुरती प्रसिद्धी मिळवायची, की खडतर प्रयत्नांनी आदर्श माऊली व्हायचं, हे आपणच आपलं ठरवायला हवं. बरोबर ना? जय हिंद.